गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मित्रांनो, बघू शकताय मी खिचडी बनवली जेवायला. हे बघू शकताय त्याच्यात काय काहीतरी टाकलंय मी. कोणाकोणाला खिचडी आवडते ते कमेंट करा आणि नक्की सांगा. याच्यात कांदा, टोमॅटो, बटाटा, मिरची सगळं टाकलंय. आज मला यायला उशीर झालाय कामावरून, कारण मी सकाळी उशिरा गेले होते त्यामुळे उशीर झाला. उशिरा सोडलं मला. तर आता वाजले संध्याकाळचे 9:30 वाजायला लागलेत. तर आता चाललंय माझं हे जेवण बनवायचं. तर बघून घ्या, जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा. आणि आता मी सकाळच्या 2 चपात्या, दुसरं काही बनवलं नाही बघा. आणि भाजी पण आहे थोडी वांग्याची, तर तेच खाणार आहे मी. आता चला म्हणलं साखर खिचडी पण बनव. तर खूप मस्त खिचडी बनवते मला. आणि मला कामामुळे वेळ भेटत नाही, त्यामुळं नाही का व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही. बघा, म्हणजे खिचडी शिजायला लागली आणि सगळ्यांना वाटते की माझे व्हिडिओ का येत नाहीत. तर मी इथं पुण्यामध्ये जॉब करते सिक्युरिटीचा, सगळ्यांना माहितीच आहे. आणि मला वेळ नाही भेटल्यामुळं मी व्हिडिओ नाही काढू शकत, बट सॉरी. पण चला म्हणलं आज एक व्हिडिओ काढूनच घ्यावा, कारण आपल्या आयुष्यात काय नवीन घडामोडी झाल्यात ते तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडतं. आणि चला म्हणलं शेअर करू. तर म्हणून व्हिडिओला सुरुवात करते मी आता. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तर सगळ्यांचं म्हणणं की अनुष्का दादाकडे जायचं नाही का, तर सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. अनुष्का दादांना भेटायला लवकरच जायचे. आता हे त्यांची शाळा भरणार आहे आणि त्यांची पण खूप इच्छा आहे की मी त्यांना भेटायला जावं. तर त्यांच्यासाठी मी शॉपिंग केली होती त्या दिवशी, तुम्हाला दाखवणं झालं नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय शॉपिंग केलं होतं ती. म्हणजे अजून मला शॉपिंग करायची, पण पैसे संपले होते, त्यामुळं मी म्हणजे जितकं होतंय, जितकं जमतंय, करता येते तेवढं शॉपिंग केलं बघा मी. तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं, नक्कीच बघा. आता इथं माझ्या रूमवर कॉट आहे. तर हा ह्या कॉट माझा नाही, हा घर मालकिनीचा आहे, घर मालकिनीच्या मुलीचा आहे. तिचा नवरा एक्सपायर झालेला आहे, त्यामुळे तिचा पसारा सगळा इकडं आणून टाकलेला. आणि ते बेड ह्याच घरामध्ये ठेवलाय, वरती जागा नाही त्यांच्यावर, ते वरती राहत आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते दादासाठी आणि अनुष्कासाठी मी काय घेतलं होतं ते. तर चला, कपड्याची बॅग आहेत. तर हे बघा, हे दादासाठी ड्रेस घेतलेला, हे शर्ट, असा शर्ट घेतलाय. आणि हे दादासाठी पॅन्ट घेतला. आणि हे बघा, हे अनुष्कासाठी काय घेतलंय मी. हे बघा, माझ्या अनुला एवढा छान सुंदर असा साऊथ इंडियन टाईप ड्रेस घेतलाय. मला तर खूप आवडला बरं का. हे एवढा कपडा याचा भारी नाहीये, पण चला म्हणलं काहीतरी नवीन घ्यावं म्हणून घेतलंय तिला मी. तर हे बघू शकताय, अशा पद्धतीचा ड्रेस आहे हा. हे बघा, असा ड्रेस आहे तो. हे अनुष्कासाठी घेतलाय आणि हा दादासाठी घेतलाय. तर मला तर चांगलं वाटतंय, म्हणजे काहीतरी नवीन घ्यावं म्हणलं म्हणून घेतलं. हा ड्रेस मला नवीनच वाटला, इथं बंद वगैरे आहेत म्हणून मी हा ड्रेस चॉईस केला. आणि माझ्यासाठी काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे माझा पसारा असा टाकलाय मी, व्यवस्थित ठेवायला पण येणं झाले मला. आणि मी इथं काय खाली काही वरती काही घड्या करून कपडे ठेवले तिथं. आता फॅन पण माझा नाही, दुसऱ्याचा मागून आणला होता, त्यामुळं मी हे इथं असं ठेवलाय. आणि हे बघा, माझ्यासाठी मी एक हाफ स्लीवचं ब्लाऊज आणलं होतं. हे बघा, हे बघू शकताय, असं ब्लॅक कलरचं, मला ब्लॅक कलर खूप आवडतो, त्यामुळे मी ब्लॅक कलरचं हे हाफ स्लीवचं ब्लाऊज आणलं. आणि अजून एक ड्रेस आणला होता मी, तर तुम्हाला त्याच्यावरती मी रील्स पण शूट केलेले, तुम्हाला दाखवते. एकच मिनिट, मला सापडत नाहीये मी कुठं ठेवलाय ते. तर मी तेवढ्याच म्हणजे कपड्याला वगैरे खूप पैसे गेले. आणि माझ्या मैत्रिणीनं पण काय मला ड्रेस दिलते. हे ब्लाऊज मला 3च दिलेलं, हे माझं ब्लाऊज नाहीये. आणि हे बाह्या राहिल्यात बसवायच्या ब्लाऊजला, तर गावी गेल्यावर चुलतीकडून बसवून घ्यावं म्हणते मी. आणि हे बघा, हा ड्रेस, तुम्ही ह्या ड्रेसवर तर माझ्या रील्स बघितलेल्याच असतील. तर हा ड्रेस मला घेतला होता मी, खूप छान आहे हा ड्रेस, खूप छान दिसतो, लॉंग आहे पायापर्यंत. आता नवीन फॅशन म्हणजे नवीनच निघलेला हा ड्रेस. तर बघू शकताय, अशा पद्धतीचा मी ड्रेस घेतलाय.
खूप मस्त आहे, स्ट्रेचेबल आहे. तुम्ही ह्याच्यावरती माझे व्हिडिओ पण बघितलेत. आणि कमरेला असा बेल्ट आहे आणि हा लॉंग आहे, स्ट्रेचेबल आहे आणि कलर पण असा आहे बघा. आणि आणखीन काय घेतलं बघ, मी घेतली फॉर्मल पॅन्ट. ते पॅन्ट पण दाखवते. ते पॅन्टला म्हणजे हे पॅन्ट मला वाटलं स्ट्रेचेबल असेल, पण हे पॅन्ट स्ट्रेचेबल नाही निघली. ही पूर्ण साधी पॅन्ट निघाली. नंतर मला घालूच वाटाणा झाली, मी घातली नाही. चला म्हणलं नाईटला वगैरे घालावी, तर मी दुसरी फॉर्मल पॅन्ट घेणार आहे. तर एवढं शॉपिंग केलेलं मी त्या दिवशी. 1 2 3 4 आणि 5 एवढ्यालाच खूप पैसे गेले. मला एक चप्पल घेतला होता मी, तो चप्पल आता खाली मी यूज करते. आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आणखीन घेतल्या. तर एवढ्या कपड्याची शॉपिंग करून आले होते. तर तुम्हाला कपडे आवडले का नाही कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा बघा, हा दादाचा ड्रेस, हे बघा, ह्याची पण फॉर्मल पॅन्ट आहे. खूप छान कपडा आहे याचा. हा ड्रेस 700 रुपयाला बसला आणि हा पण 700 रुपयाला. दोन्ही तितक्याच मध्ये आणले मी. आता हा तिला आवडते का नाही माहिती नाही, बघताना तर तिला असा छान वाटला होता. आणि माझ्यासाठी 2 वस्तू आणलेल्या, ही ब्लाऊज आणि हा ड्रेस. हा ड्रेस तुम्ही माझ्या अंगात बघा कसा दिसतोय तो शोभून उचलून. तर तुम्हाला कपडे आवडले का नाही ते कमेंट करा आणि नक्की कळवा माझ्या मुलांचे आणि माझे. मी तिकडं तुळशीबागेमध्ये शॉपिंगला गेले, माझ्यासोबत कोणच नाही, मी एकटीच गेले. माझ्यासोबत कोणी असतं तर मी पूर्ण तुम्हाला मी कशी कशी शॉपिंग करायला, माझी कशी काय बेजारी होईल हे सगळं दाखवलं असतं. पण काय करणार, माझ्यासोबत कोणच नव्हतं. त्यामुळं मी नाविलाजानं मी म्हणजे इच्छा असताना पण व्हिडिओ नाही बनवले. तिथंच दगडूशेठ गणपती पशी मला व्हिडिओ वगैरे शूट करायचे होते, पण एकटी असल्यामुळे मला काही करता आलं नाही. पुण्यामध्ये काही एवढ्या ओळखी नाही आहेत आपल्या, आणि मी एकटीच गेले. मला शॉपिंग करायची होती. आता पोरांची शाळा भरणारी, गावी जायचे. चला म्हणलं आपल्यासाठी पण त्यांच्यासाठी पण काही नवीन जुनं घेऊ. आता पण फिरायला जायची खूप इच्छा आहे, पण काय ना की नाही का पाऊस खूप पडतोय ना चौकड. आता यंदा जून महिना पण असं वाटतंय मे महिना आलाच नाही, डायरेक्टली जून महिना चालू झालाय आणि परत रिटर्न जून महिन्यात येणार आहे असं वाटायला लागलंय. बरोबर आहे की नाही सांगा कमेंट करे. मला तर असंच वाटतंय बघा, कारण कधीच मी बघितलं नाही मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडलेला. हा मे महिना होता असं वाटलंच नाही. पुण्यामध्ये तर इतका सिटीमध्ये पाऊस पडतोय की पार पिंढऱ्या इतकं, गुडघ्या इतकं पाणी रोडले उभा राहिले, इतका पाऊस पडतोय. तुमच्या इकडे काय म्हणतोय पाऊस, कुठून कुठून मला फॉलो करताय त्यांनी कमेंट करा आणि नक्की कळवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचं काय वातावरण आहे ती. आणि गावी तर म्हणताना एवढी माणसांची बेजारी चालली. आईचा फोन आला सकाळी आणि पोरं सांगत होती की आम्ही 4 दिवस झाला आंघोळ्या केल्या नाहीत, कारण आम्ही शेतात राहतो, तुम्हाला माहिती. शेतात राहिल्यामुळं माझ्या लेकरांना मोटर चालू नाही, काय नाही, घरच्यांना सगळ्यांनाच आंघोळीला पाणी सध्या नाही. अजून 4 दिवस झाले ते पारुशेच आहेत का, प्यायला पाणी नाही. लाईटीचा प्रॉब्लेम, वाऱ्याचा प्रॉब्लेम, आणि लेकरांना दिवसातून 4-4 वेळेस लेकरं मला फोन लावतात. तर ते फोन पण लावता येणार, कारण ते लाईट गेली, मोबाईल ऑफ आहे आणि तिथून असं चिखलाचं किचकिच होती, शेतात राहतं त्यामुळे जाता पण येत नाही त्यांना. तर ते खूप म्हणजे खूप असं मला मिस करतायत, त्यांना खूप आठवण येते माझी. आणि माझ्या लेकरांना मी खुश करण्यासाठी काहीतरी घेतले. आणि अजून जाताना खायला प्यायला वगैरे काही नवीन जुन्या वस्तू अजून घेऊन जाणारच आहे मी. आणि खरं तर आता शाळा भरणार आहे, पोरं हॉस्टेलला टाकले, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जो मला आज 3-4 वर्ष झालं माझ्यासोबत जुटलेले लोक आहेत ते बघतातच. त्यामुळे त्यांना म्हणजे मला की सांगायचं की बाबा आपल्या लेकरांना पण आपण थोडा वेळ दिला पाहिजे. खरं तर मला पुण्याला यायचं नव्हतं, पण मी मोबाईल घेतला, माझे हप्ते त्यासाठी म्हणलं गावी राहून आपल्याला हप्ते नाही भेटणार. आणि मी बऱ्याच ठिकाणी जॉब केले, पण आपल्याला असे लोक भेटतात ना तिथं की मला त्यांना टेकून द्यायचं नसतं. काय ना काही ते इश्यू म्हणजे होत चालला, प्रत्येक ठिकाणी झाला. काही म्हणजे बायाने कांड केलं, कुठं जेंट्सने कांड केलं माझं, म्हणजे मला जॉबवरून काढण्यासाठी. आणि त्या दिवशी मी लाईव्ह वरती होते आणि एक मुलगा बोलत होता की हांडेवाडीमध्ये माझा एक मित्र आहे, त्याचं नाव सचिन आहे असं पण म्हणले होते, आणि तो लय मदत करल, असं करल तसं करल. तर मला त्या व्यक्तीला एक सांगायचे की मी जे बोलले होते त्या दिवशी ते एकदम खरं आणि सत्य होतं. कुणी कुणाचं नाही ह्या जगामध्ये, फायद्यापोटी जवळ यायचं बघताय लोक, कारण कोण किती शहाण आहे ते मला कळून चुकले. आता मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल की कुठल्या विषयावर बोलवते, पण सध्या मला शॉर्टकटमध्ये सांगायचं की कुणी कुणाचं नसते, कुणी कुणाला मदत करत नाही, कुणाला काही घेणं देणं नसते. कुणाचा जर स्वार्थ आणि फायदा असेल तरच मदत करते, नाही तर त्यांना त्यांची परिस्थिती,
ते किती स्ट्रगल करते काय करते ह्याच्याशी काय घेणं देणं नाहीये. त्यामुळे मी म्हणते की लोकांचा विचार कधी करू नका, स्वतःचा विचार करून जगा, आपल्याला वाटते तसं जगा. कारण ही दुनियानं गोल आहे, गोल. ह्यांना फक्त ह्यांचा फायदा झाला तर सगळे चांगले दिसतात, नाही तर नाही दिसत. माझ्या अनुभवावरून सांगते मी आतापर्यंत आलेला. आता जग काय म्हणते मला माहित नाही, पण मी माझ्या मुलांसाठी, माझ्या उदरनिर्वाहासाठी मी धडपड करते. बघा ऑलरेडी खिचडी तयार झालेली आहे, बघू शकताय. मस्त असं म्हणजे दिसायला तर खूप सुंदर झाली. आता खायला कशी ते खाल्ल्यावरच कळत. कोणा कोणाला खिचडी आवडते त्यांनी या खिचडी खायला. गरमागरम खिचडी तयार आहे. आणि तांदूळ कोणते ओळखा बरं, सांगा मला कमेंट करून कुठलं तांदूळ असेल ते. वाव मस्त, या खायला. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा. हाय मित्रांनो, मी करायला आता मस्तपैकी जेवण. या जेवायला. लोणचं पण टाकलंय मध्ये. या जेवायला. फ्रेंड गुड मॉर्निंग. झालं का नाश्ता सगळ्यांचा? तर माझा पण नाश्ता वगैरे आता झालाय. हा लई लागले. कस काय लागले ते? हे बघू शकताय माझा चेहरा खूप खराब झालाय. तुमच्याकडे काही उपाय असला तर सांगा, कारण माझ्या चेहऱ्यावर भरपूर वांग आलंय. त्या वांगासाठी काही क्रीम वगैरे असली तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं, कारण मला माहित नाही. बघू शकताय कसलं वांग डेंजर दिसायला. आता तर लई वाढले वांग. अजून 2 वर्षाला तर काही चेहरा काळा होते का काही. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी जॉबवरती आले, मला काही जास्त नाही बोलता येणार. आधीच तुम्हाला माहित नाही किती स्ट्रगल चालले माझ्या आयुष्यामध्ये. तर लवकरच जाणार आहे गावाकडे, गावाकडचे नवीन नवीन ब्लॉग टाकणार आहे आणि आपलं एक सॉन्ग पण करायचे. तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. चला बाय बाय, टाटा.